नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण की नाही मस्त अशी टम्म फुगलेली खरपूस अशी बाजरीची भाकरी कशी करायची ते बघणार आहोत आणि भाकरी करताना काय काय चुका होऊ शकतात तेही आपण बघणार आहोत. पण अशाच छान छान रेसिपीसाठी पटकन मधुराज रेसिपी फूडीला देखील सबस्क्राईब करा. आणि आपलं नवीन प्रॉडक्ट आलेलं आहे ते म्हणजे मेजरिंग कप. लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. कुठे कसं ऑर्डर करायचं जाऊन नक्की चेक करा. ऑनलाईन ऑर्डर करायला त्रास होत असेल तर व्हॉट्सॲप नंबरची लिंक आहे. ऑर्डर मेजरिंग कप इतका फक्त व्हॉट्सॲप मेसेज करा, तुम्हाला घरपोच मेजरिंग कप पाठवायची व्यवस्था केली जाईल. तर सगळ्यात आधी बाजरीचं पीठ घ्यायचं. बरं, बाजरीचं पीठ सगळ्यात पहिली चूक म्हणजे खूप जुनं पीठ नका घेऊ. काय होतं ना, जसं बाजरीचं पीठ जुनं होतं तसं त्याला कडवटपणा वाढत जातो. दुसरी गोष्ट ते विरी जातं, म्हणजे भुसभुशीत होतं आणि मग भाकरी थापताना त्याला भेगा खूप पडतात. त्यामुळे पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताजं भाकरीचं पीठ घ्या. आता दुसरी चूक म्हणजे आता तुम्ही म्हणाल की नाही बाबा आमच्याकडे नाही आहे, आम्ही भारताबाहेर राहतो, आमच्याकडे ती सोयच नाही आहे. मग काय करायचं की जर विरी गेलेलं पीठ असेल किंवा त्याला तडा जात असेल तर त्यामध्ये ना 1 चमचा तांदळाचं पीठ मिसळा आणि गरम पाण्यामध्ये मळा. अजिबात भाकरीला भेगा नाही पडणार आणि भाकरी छान थापली जाईल. चला, आता इथे बाजरीचं पीठ आहे, त्यामध्ये घालूयात मीठ. मिसळून घ्यायचं मीठ आणि थोडं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं. आधी याचा गोळा करायचा. पाणी खूप नाही घालायचं, ही तिसरी आणि खूप महत्त्वाची टीप आहे. खूप पाणी नका घालू, जसं लागतं तसं पाणी घालत राहा. खूप पाणी घातलं ना तर ती भाकरी चवीला जरा पांचट लागते. त्यामुळे थोडं पाणी घालून असं मळून घ्या. हे बघा, हे असं मळून घ्यायचं थोडं पाणी घालून, म्हणजे भाकरी चवदार होते. आता असा गोळा करून झाला ना की काय करायचं, पीठ मळून घ्यायचं. कमीत कमी 1 मिनिटभर तरी पीठ मळलं गेलं पाहिजे. हे बघा, आणि कसं मळायचं, चौथी आणि महत्त्वाची टीप आहे, पंजाचा जोर लावायचा आणि हे पुढे मागे करत मळून घ्यायचं. म्हणजे त्याला चिकटपणा छान येतो आणि पीठही मळलं पण छान जातं. हे बघा, हे असं पंजाच्या साहाय्याने पुढे मागे करून घेतलं की पीठ छान एकसंध होतं आणि त्याला चिकटपणा यायलाही मदत होते. चला, पीठ छान मळून घेतलं. हे बघा, छान असं स्मूथ करून घ्यायचं गोळा. आता किती मोठी भाकरी करायची त्या अंदाजाने गोळा घ्यायचा. मला थोडीशी पातळसरच भाकरी आवडते त्यामुळे छोटाच उंडा घेते. बघा, आता हे झालं की थोडीशी हातावर आहे ना थापून घेते मी, म्हणजे ती एकसारखी मग थापली जाते. आता सुकं बाजरीचं पीठ घालायचं परातमध्ये. आणि 5वी आणि महत्त्वाची टीप, थापताना आहे ना पंजाच्या हाताने जोर द्यायचा, पण पुढच्या 4 बोटाने ती एकसारखी करायची, म्हणजे तिला भेगा नाही पडत. बघा, अशी छान सरकली जाते पटपट. भाकरी थापायला फार मजा येते. कोणाला थोपटायची इच्छा झाली तर भाकरी करा. आता बघा, छान अशी पातळसर झाली. एकसारखी करून घेते, कड पण एकसारखी करून घ्यायची. यावर लावायचे पांढरे तीळ आणि आता ही तीळही हलकेसे यावर दाबून घ्यायचे, म्हणजे भाकरी भाजताना तीळ सुटत नाही. छान अशी पातळसर भाकरी झाली आहे आणि कुठे भेगाही नाही पडलेल्या. चला, भाकरी छान एकसारखी आणि मस्त अशी पातळसर थापून झाली. आता भाजायची. तर भाकरी भाजताना पुढची महत्त्वाची टीप म्हणजे गॅस कायम मोठ्या आचेवर ठेवायचा आणि तवा व्यवस्थित तापला गेला पाहिजे. जर तुम्ही कमी तापलेल्या तव्यात जर भाकरी भाजायला गेलात तर भाकरीला भेगा खूप फुटतात आणि भाकरी फुगत नाही. त्यामुळे तवा छान तापलेला हवा. आता भाकरी भाजायला. तवा बघा व्यवस्थित गरम झाला आहे, चांगली धग आली पाहिजे तव्याला. आता ही भाकरी उचलायची अलगद हाताने आणि तव्याच्या मधोमध घालायची. भाकरी घातली की जराही वेळ न घालवता यामध्ये पाणी घालून
हे पाणी असं चारही बाजूने भाकरीच्या पसरवून घ्यायचं आणि पाणी घालून झालं की लगोलग ही भाकरी उचलायची. खूप वेळ ती कोरडी नाही होऊ द्यायची, हलकं ओलसर असलं तरी हरकत नाही. आणि लगोलग आता मात्र भाकरी उलटवायची, गडबड नाही करायची. पाण्याची बाजू तव्यावर गेली की ती पूर्ण पचू द्यायची, म्हणजे पूर्ण शिजू द्यायची. आता भाकरी उलटवायची, गडबड नाही करायची. ती छान पचली, ती छान शिजली, सगळ्या बाजूने भाजली गेली कीच मग उलटायची. मग उलटली की भाकरी छान फुगते. आता बघा भाकरी पाण्याची जी बाजू आहे त्याने छान भाजली गेली. हे बघा आता ही उलटली की टम्म फुगेल. बघा आ हा हा, क्या बात आहे. बघा काय सुंदर फुगली आहे भाकरी. मस्त सगळ्या बाजूने उचलली गेली आहे, छान फुगली आहे. वा, गॅसवर पण डायरेक्ट भाजायची गरज नाही. बघा काय खरपूस दिसते भाकरी. वा वा वा. आता जर वाटलं ना की कड कच्ची आहे तर ती कड पण छान भाजून घ्यायची, म्हणजे मग भाकरी सगळ्या बाजूने भाजली जाते. मस्तपैकी भाकरी भाजून झाली की ही उचलायची आणि लगेच खाणार असेल तर ताटात, नाहीतर अशी जाळीवर. बरं, आता थापून भाकरी ज्यांना जमत नसेल ते असे लाटूनही करू शकता. काही नाही, उंडा घ्यायचा, सुकं पीठ घालायचं, त्यावर तो उंडा असा छानपैकी एकसारखा लाटणं फिरून लाटून घ्यायचं. आता ही लाटून झाली, यावर घालूयात तीळ. तीळ नाही घातलं तरी चालत, पण हे दिसायला छान दिसतं म्हणून. चला आता ही पण भाजून दाखवते तुम्हाला भाकरी. तवा छान तापला आहे, गरम झाला आहे आणि ही भाकरी पण छान लाटली आपण. सो ही भाकरी तव्याच्या मधोमध लगोलग यावर पाणी, आणि हे पाणी पसरवून घ्यायचं. आणि हे पाणी फार सुकवू नाही द्यायचं, सुकलं ना तर मग भाकरीला भेगा पडतात. सो भाकरी अशी सोडवून परत भाजून घ्यायची. चला, भाकरी मस्त झाल्या आहेत. एकूण एक भाकरी फुगते, टम्म फुगते, खरपूस होते आणि छान पापुद्रा सुटतो. मस्त अशी गरमागरम भाकरी. म्हणजे मला तर आहे ना, थंडीच्या दिवसांमध्ये ही भाकरी, त्यावर घरचं लोणी असेल तर ते लोणी, गूळ, आहा हा, जबरदस्त लागतं. माझ्या मुलांनाही हे कॉम्बिनेशन खूप आवडतं. म्हणजे भाजीपेक्षा ही भाकरी अशीच गरम गरम खरपूस पापुद्रा सुटलेली खायला कमाल लागते. तुम्हीही नक्की करून बघा. बरं, थापायला नसेल जमत तर लाटून करा, लाटूनही करू शकतो, छान होते, काही काळजी नका करू. तर रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.